रे? कोण पाहिजे तुला म्हणलं? कोणाचं पोरग होस तू? घ्या बुडाले दिसत नाही वाटेल. गेले गेले तुमचे डोळे गेले. मला आम्हाला ओळखलं नाही का? आम्हाला नाही ओळखलं का म्हणलं? तुम्हाला ओळखलं नाही म्हणून तर तुमचे नाव विचारू आलो ना. कोण होय त्या बाप म्हणलं? कोणाचे लेकर आहात तुम्ही? आबाजी मी बंबुराव ना. बंबुऱ्या याचं पोरग हिम्मतचं पोरग हो ना मी. बंबुऱ्या मोठा याने मला ना भाऊ. मग असं हिम्मतचं पोरग व्हायस का तू? हिम्मत नाव काय म्हणलं तू? नाव काय म्हणलं? ऐकून आलं म्हणलं. बरोबर सांग. माझं नाव शाळेतलं तर मंगेश आहे, पण मला गावात मी बंबुऱ्या म्हणते संबंधन. हो बंबुऱ्याच आहे माझं नाव. बंबुऱ्या होय का? बरं 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 बरं. तिला आहे ना याचं नाव काय म्हणलं? त्याचं नाव ढुंगेश. हो हे मंगेश ते ढुंगेश. हो आबाजी काही म्हणता का? डुंगेश आहे का माझं गोलू आहे म्हणलं. गोलू म्हणतात मला गोलू. अरे बा मला काय माहित बा, मला थोडी माहित आहे. त्या भावाचं नाव मंगेश. मी म्हणलं तू ढुंगेश असन म्हणून मी म्हणला. मला माहित आहे ना गोलू आहे म्हणून. आता माहित झालं गोलू आहेस म्हणून तू. बरं सांगा आमचे बाबा दिसले का? बाबा दिसले का म्हणलं आमचे? बोला. नाही रे तो बाप नाही आला इकडे आलाच नाही तो बाप. हो तिकडे पाय तिकडे असं मंदिराकडे जा. बरं हो. चल डुंगेश मंदिरापाशी आहे म्हणते. चल काही नको म्हणू ना. डुंगेश नको म्हणू मला. गोलूच म्हण नाहीतर गोल्या म्हण. मग काही नाव नको पडू आता माया. सांगू राहिलो तुला आता. देव ठेवून देऊ राहिलो मी. बे हो ना बे. चाल ना कळ्यानं लगा डुंगेश. चल पहिलं गोल पुढे चल. मंदिरापाशी आहेत माझे बाबा. काय राजा जातं काढू राहिले राजा आबाजी? शोभते राजा तुम्हाला? शोभते का म्हणलं राजा? इकडे किती दुखू राहिलं म्हणलं भले. माहीत तपलीक भले माहीत म्हणलं. तुम्ही दाता काढू राहिले. हसा येऊ राहिला तुम्हाला. मजा घेऊ राहिली माहिती तुम्ही. अरे असं नसते म्हणलं. असं नसते. ज्याचं दुःख त्यालाच माहित राहते बाबा. असं नसते म्हणलं. हो हसू नका मले. अरे बापा मग एवढी प्यान नव्हती लागत ना. काय पिल्ली? काय पिल्ली म्हणलं? काय म्हणते रे वगैरे? अजून 10 रुपयाची आहे म्हणते का? काय म्हणते म्हणलं? सांग मला काय म्हणते तो. राय हो आबाजी म्हणलं. आता नाही म्या सोडली म्हणलं. मग काल माझे डोळे उघडले तुम्ही मारलं तर. मग आता नाही दारू मी पित. दारूचं थेंब नाही घेत म्हणलं. आता दूर राहू मी दारूचे. आता नाव नाही काढायचं म्हणलं. मग नाही पिणं अजून. पिणं म्हणलं आणून देऊ का? देऊ का म्हणलं आणून का? पैसे देऊ म्हणलं. आता झाली माझी पगार. देऊ का पैसे? सांग. हो आपली झाली. देऊ का? सांग देऊ का? पैसे देऊ का? बोल. राजा मजा घेऊ राहिले राजा गरीबाची. राजा आबाजी किती मारलं राजा तुम्ही मला. किती मारलं राजा. राजा हागायला नाही बसता येऊ राहिलो मला. हागायला नाही बसता येऊ राहिलं. हे पण पट्टा दवाखान्यात गेलं म्हणलं. डॉक्टरनं पट्टा दिला मला. बाद झाले पट्टा लावा म्हणे. 8-10 दिवस पट्टा लावा म्हणे. तेव्हा कुठे आराम पडीन म्हणे. हो हड्डी टिचरली का काय मालूम. हो एक्सरे काढला होता तर मामूली टिचरेल आहे जराशी. हो काय सांगू तुम्हाला. मग आता असं दुखते म्हणलं. लय दुखते. धक्का जर लावला ना अरे मग दुखते बा. हो काहीच नाही होत. एक नांदी मारून येतो. हो एक नांदी मारून ये. काहीच नाही. सबन दुखणं गायब होते. हो ऐक तू माय. पैसे देऊ का? सांग पैसे देऊ का? 100 रुपये देऊ? 100 रुपये देऊ का? सांग बोल. नाही बाप्पा हात जोडतो तुमच्यापाशी. तुमचे 100 रुपये तुम्हालाच राहू द्या बाबा. मला फक्त अळी अडचणीला देत जा. घरात किराणा फिराणा लागला तर तेव्हा देत जा मला बाबा. हो 10 रुपये आले मला पैसे देऊ नका. आता सांगू राहिलो म्या. सोडली म्हणलं. सोडली म्या कालपासून. हो माझे डोळे उघडले. हो रट्टे बसले ना मला तर माझे डोळेच उघडले. हो आता नाव नका घेऊ. इकडे रे इकडे आम्हा सांग पुढे ये. माय बिना आता काय म्हणते बुडा. देते का अजून बा फटका ठेवून ये. मला भेव लागू राहिला. अबे इकडे आहे ना. एवढा भिवून राहिला आता मारत नाही ना. इकडे पुढे ये. बोला काय म्हणता बापा. काय म्हणता बोला. काय नाही. अजून दारू कोण पिते त्याचे नाव सांग मला. हो त्याचे नाव सांगितले तर बरं राहते. म्हणजे त्याचा पिशार काढतो आम्ही. तू कशी हालत केली तशी तू त्याची हालत करतो. म्हणजे तुला सोबती होतेच ना ते. सांग नाव सांग कोण पिते अजून दारू. सांग तुझी सोबती सांग कोण आहे तर. काय बापा नाव काय सांगा पुरत नाही बुडेले. हो माझी जरमान थंडी झाली तर त्याची किती थंडी करीन. मी नाही सांगत बापा. सांग ना म्हणलं. सांग ना काय विचार करू राहिला. सांग नाव सांग मला. हो म्हणजे त्याची काढतो मी जराशी. सांग. माझ्या सोबती फोबती कोण नाही हो कोणी बापा. माझ्या कोणीच नाही सोबती. मी एकटा जात असतो ना. मग एकटाच असतो मी. एकटाच पितो आपलं. कायले बिन का मी खर्च करा लोकाले. आपलेच पैसे त्याले दारू पाजा आहे का नाही. मी एकटा जात असतो म्हणलं. सोबती फोबती कोण नसते. बर सोबती नसतेत ना. बर मग दारू कोण पिते गावातनी त्याचे नाव सांग. हो कायले बापा बुडू मला कायलेच विचारू राहिलं काम ना. सांग ना फटकन.
मला नाही माहित ना बा, मला माहित नाही ना, मला काय विचारू राहिले तुम्ही? मला नाही माहित काही सट, मला नाही माहित कोण पिते आणि काय पिते. हो मी पित जाऊ, मला फक्त एवढं माहित आहे. हो चल निघ लवकर तू. चल फुट लवकर. नाव नाही सांगत ना तू. चल निघ, नाही तर अजून डुंगणावर फटके देईन तो. चल फुट लवकर हराम खोरा. चल निघ. चला लवकर निघण्यात मजा आहे, नसली ते अजून फटके खा लागन मला. धोंडीराम हे सांगत नाहीत म्हणलं हे लय मुख्य माझाचे राजे दारू पिणारे, हे काही एकमेकाचे नाव सांगणार नाही. याचा जीव जरी गेला हे नाव सांगत नाहीत म्हणलं. एवढा मुख्य माझाचे राजे ते नाही सांगे ना. नाही सांगू दे सांगलं तर आपण काय करू? उद्या आपण ध्यान ठेवू. कोण कोण दारू पिते, काय करते, सगळ्यावर लक्ष ठेवू. एरी आपल्याला काही कामं नाही. एरी आपण दिवसभर वाटे राखत राहतो गावातले. त्याच्यापेक्षा हे काम करू आहे का नाही. लोकांच्या दारवा सोडून आपण उद्या जे मला दारू पिऊन दिसन त्याला मी सटकीन. हो अरमान मारतो मी. याला तरी कमी मारलं त्याला लय मारतो आम्ही आता. हो असं करू आपण. एकच नंबर आयडिया आहे. एक नंबर आयडिया आहे म्हणलं. उद्यापासून तू काय कर, तू संघ काळी वागवत जाय. मी कशी वागवतो तशी तू काळी घेत जाय संघ. नाही तसं नाही करू आपण. मी काळी गेली काहीच नाही वागवत संघ. मी फक्त झमकून द्यायला राहत जाईन. मी जाणून त्याच्या संघ भांडणं करत जाईन. म्हणजे आपल्याला झोडायला कारण भेटते ना, त्याला मारायला कारण भेटते आपल्याला. तसं मारलं तर त्याच्या बुड्या त्याच्या बायका आपल्याला भांडतील ना. माझ्या नवऱ्याला काऊन मारलं म्हणून. तर आपण तसं न करता मी जाणून त्याच्या संघ भांडणं करत जाईन. म्हणजे आपल्याला त्याला झोडायला कारण भेटते. हावले का हे बरोबर आहे. 100% असंच करू मग आपण. बरं मस्त आयडिया आहे. हो बी लोकांना बसू मा बैलगाडीचं चाक मारून टाकलं फोकणी आहे ना. बापा सगळं हेकडे करून टाकले रे बैलगाडी. लवकरात लवकर इले वावरात नाही धकू द्यायला का बापा. हो नाहीतर अजून धिंगाणा वाजवत येतलं खरं. हो मेला पाट्या तोडल्या बापा. पाट्याचा धिंगाणा वाजवला. लवकरात लवकर इले घरी वावरात नाही धकू द्यायला लागते बापा. उद्या इले वावरात नाही धकवतो बापा. हो निरा धिंगाणा केला बैलगाडीचा माया. अरे का हो शांताराम भाऊ, काय करू राहिले? पाय ना बाहे म्हणलं धिंगाणा करून टाकला मग बैलगाडीचा. पाय ना लेकरं दांगडू करू कशी झाली. चाक हेकडं करून टाकलं, वरच्या पाट्या मोडल्या. मग एकदम धिंगाणा करून टाकला बैलगाडीचा माया. वावरात धकू द्या ना दिले, काले ठेवू राहिली ती. धकू द्या वावरात दिले. मग अरे मग दांगडू करतील लेकरं त्याच्यावर. मग काय सांगावं तुम्हाला. अरे रे काय झालं बे? काय झालं म्हणले? कमरीला कोण पट्टा बांधलाय? काय झालं तुले? कमर मोडली का काय? तुम्हाला माहित नाही का बापा? माहित नाही का म्हणलं? बापा हाणलं ना मले, अरमान मारलं राजा, कुत्र्यासारखं मारलं मला. काय सांगावं तुम्हाला. हो बापा लस. हो कमळ का हड्डी मोडली ना, टिचरली म्हणे डॉक्टर. हो हड्डी मोडली म्हणजे कोण मारलं तुले? कोण मारलं? चोरगिरी आलते का काही? चोरानं मारलं का? चोरानं नाही मारलं, आपलेच बापा. आपल्यानं झोडलं ना मले. मग धोंडीराम बुड्यानं लय मारलं राजा. तिघा जणांना मारलं मुले. धोंडीराम बुडा, फकीर बुडा, अजून ते मारत्याचा बुडा. तिघानं मारलं राजा, लय मारलं मुले. हो तिघानं मारलं काय समजून नाही राहिलं मुले. पण काऊन मारलं ते ना? काय झालं काय म्हणलं? काऊन मारलं? जाणूनच मारलं का? आता काय सांगा बापा. बरंच आहे. आता मला माहित नाही कोणाची गलती आहे का. नशेत नाही झालं, पिऊन होतं जरासा. तर मला माहित नाही हो काय झालं काय नाही. हो आता पिऊन असल्यावर तर मग आता तुझीच गलती असेल ना. तुझी गलती असेल. काय ना काही शिवी दिली असेल तो द्यायला, आहे का नाही? काय म्हणून काय झालं तर पण लय मारलं राजा मला. एवढं मारलं की सोडून द्या तुम्ही. रोज मला हागायला नाही बसता येऊ राहिलं. हो एवढी तकलीफ होऊ राहिली मला. हो रातभर झोप नाही लागली मला. हो काय सांगू तुम्हाला. धड बसता नाही येऊ राहिलं, धड चालता नाही येऊ राहिलं, धड झोपता नाही येऊ राहिलं, आणि हागायला तर बसताच नाही येऊ राहिलं. काय सांगू तुम्हाला आता. हो बिचार मारलं राजा, कुत्र्यासारखं मारलं. हो लय मारलं. पिसायला कुत्र्याला मारत नाही एवढं. हो एवढं मारलं मला. कायले बुवा कायले पितं म्हणलं. सोडून दे म्हणलं दारू. कामा नाही बरं हे. पाय आता असे आलं होऊ राहिले. मग तुला माहित नाही काय झालं काय नाही. तर असे उद्या ना कोणाच्या हातचे रट्टे खात जाशील ना. मग तू लहान लेकरं झोळाचे होतले का तुले? सुधर म्हणलं, सुधर जरासा. दारू सोडून दे. हो ना राजा शांताराम भाऊ, सोडली ना म्हणलं. सोडली म्हणलं, कालपासून सोडून दिली म्या. हो आता आपण काही दारूच्या भरोश्यावर राहत नाही आता. आणि दारूसाठी कामं करत नाही आता. हो नाहीतर पहिले मला लोक लय होतं. हो 190 दिली की कामं सांगितलं मला. हो आता ही धंदा बंद करून टाकतो मी. हो तेच म्हणलं, घरात 4 पैसे कमाव जरासं. घर पाहिलं का तुझ्या कसं पळकं घर झालं. आता या पावसाळ्यात नाही तुझं घर राहते का राहत नाही ते तुला माहीत नाही. मस्त घरगीर बांध, पैसे कमाव. लेकरं शाळेत नाही जाऊ दे. चांगलं शिकव द्यायले, नोकरीवर लाव. आणि तू राजा दारूत नाही पैसे कमवू राहिला. वावरात बियाणं भर. पीक चांगलं काढ. मग अशी मेहनत घेणं तू वावरात नाही. निरा दारूतनी पैसे कमावतो. हो ना आता सोडली ना म्या. सोडली म्हणलं. हो आता दारू आल्यापासून दूर आपण 10 दूर त्याच्यापासून. हो आणि आपण आपलं परिवार आणि मी
माय 2 लेकरं आणि आपलं वावर आणि बुडाबुडी. हो बस. तसंच कर आता. संथरात गुत्तू चांगला. हां चल ये मग. घरी चालला का? घरी चालला का कुठे? हो घरी चाललो, संडासून आलतो. चाललो घरी आता. अबे का पोरग गिरग आणायचं मग संग. शकनेल काऊन नाही आणलं ना? येते का राजा? ते तर महा हराम खोलायला का? येत नाही ते. मी येत नाही म्हणे. हो तसंच पाहिजे म्हणे तुम्हाला. दारू पिताना म्हणे घ्या म्हणे मग आता दाबून. हो तसं म्हणे नाही लगाचा. लय भारी आहे लगाचा. ते लय भारी आहे. त्याचं बरोबरच आहे ना म्हणा. त्याचं बरोबर आहे. दारू पिल्यावर मग तसंच आहे. बरं येऊ का मग? शांताराम भाऊ येऊ का? जरासं मलम गिलम लावतो राजा. आता तर लय ठणकू राहिलो. हो संडासले बसलो का नाही औरमान ठणकते. हो चालता चालता तर मग औरमान ठणकते राजा. हो जातो आता घरी. छगनेल म्हणतो, मलमान चोयगी म्हणतो, कंबर जराशी मालिश गिलीस कर लावतो त्याले. तेव्हा तर कुठे गमीन मले. हो जाय 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 जाय. घरी जाय. आराम कर जाय.